नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण लहान मुलांची सगळ्यात जास्त फेवरेट अशी चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत। परंतु ही जी आईस्क्रीम आहे ना, अतिशय पौष्टिक आहे। यामध्ये आपण साखर वापरलेली नाही, कंडेन्स मिल्क वापरलेलं नाही, मिल्क पावडर वापरलेली नाही किंवा इतर कुठलीही पावडर न वापरता आज आपण ही आईस्क्रीम तयार केलेली आहे। उन्हाळ्यामध्ये एकदाच बनवून तुम्ही अगदी 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि लहान मुलं सुद्धा बनवतील इतकी सोपी ही आईस्क्रीम आज आपण बनवतोय। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। तर अर्धा किलो एवढ्या प्रमाणामध्ये आज आपण ही आईस्क्रीम तयार करणार आहोत। तर त्यासाठी पाव कप इथे मी बदाम घेतलेले आहे। सेम कपाने आपल्याला पाव कप इथे काजू घ्यायचे आहे। आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट जर वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही सेम प्रमाणामध्ये घेऊ शकता। सेम कपाने आपल्याला इथे पाव कप एवढी जी ओली खजूर असते ना ती घ्यायची आहे। या ओल्या खजूरमुळे आपल्याला यामध्ये साखर वापरावी लागणार नाही, तर आईस्क्रीममध्ये नॅचरल पद्धतीने गोडवा ह्या खजूरमुळे येणार आहे। सोबतच इथे मी पाव कप एवढं ओट्स असतात ना ते वापरलेले आहे। जर तुम्हाला ओट्स वापरायचे नसेल तर तुम्ही त्याऐवजी मखाने वापरू शकता, आणि जर तुम्हाला दोन्हीही पदार्थ स्किप करायचे असेल तर स्किप करू शकता। चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम बनवतोय त्यामुळे पाव कप इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, किंवा डेअरी मिल्कचं सुद्धा चॉकलेट तुम्ही यामध्ये वापरू शकता। सोबतच 1 टेबलस्पून इथे मी कोको पावडर घेतलेली आहे, त्यामुळे छान असा स्ट्रॉंग फ्लेवर आपल्या आईस्क्रीमला येणार आहे। तर आता यात आपल्याला 1 कप भर एवढं गरम दूध टाकायचं आहे। दूध छान असं मी गरम करून घेतलेलं आहे। गरम दुधामध्ये हे 15 ते 20 मिनिटं सर्व जिन्नस छान असे भिजू द्यायचे। सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया। आता दिलेले जे साहित्य आहे ना त्यामध्ये आपली बरोबर अर्धा किलो आईस्क्रीम तयार होणार आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर जे दिलेलं प्रमाण आहे तेच इथे तुम्हाला दुप्पट घेऊन ही आईस्क्रीम तयार करायची आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवण्याला साईडला ठेवून देऊया। अगदी झटपट तयार होणारी आईस्क्रीम आहे, जास्त मेहनतसुद्धा ह्या आईस्क्रीम बनवायला लागत नाही। बरोबर 20 मिनिटं झालेली आहे। 20 मिनिटांमध्ये सर्व जिन्नस छान व्यवस्थित भिजले गेलेले आहे, तुम्हाला दिसतच असेल। आता यामध्ये जे आपण बदाम वापरलेले आहे ना त्याची जर तुम्हाला सालं काढायची असेल ना तर तुम्ही सेपरेट भिजत ठेवून त्याची सालं काढून या आईस्क्रीममध्ये वापरू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही तसेचही मिक्सरला फिरवले तरीही चालेल। बऱ्याचदा जे बदाम आहे ना त्याचे सालं व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे यातले जे बदाम आहे ना त्यातले मी सर्व काढून घेतले होते आणि त्याचे सालंसुद्धा काढून घेतलेले आहे। तर आता हे पहा, सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे। तर अगदी मस्त स्मूथ अशी पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे। आता इथे माझ्याकडे काचेचं भांडं होतं, त्यामध्ये मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे। जे तुमच्याकडे घरात भांडं अवेलेबल असेल त्यामध्ये ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची आहे। आता चॉको चिप्स यावरतून मी घालणार आहे, म्हणजे छान असे अजूनच टेम्पटिंगही दिसेल आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल। तर वरतून छान व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे। मी सिल्वर फॉईलनी छान व्यवस्थित त्याला कवर करून घेतलेलं आहे, आणि रात्रभरासाठी किंवा 10 ते 12 तासासाठी ही आईस्क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे। आता ही आईस्क्रीम मी रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर हे पहा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला इथे दाखवते आपली जी आईस्क्रीम आहे एकदम मस्त अशी सेट झालेली आहे। अजिबात कुठेही ह्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाही। अगदी स्मूथ आणि मस्त असं मलाईदार टेक्स्चर ह्या आईस्क्रीमला येतं, आणि ही आईस्क्रीम पौष्टिकसुद्धा आहे। यामध्ये आपण कुठलेही वेगळे जिन्नस वापरलेलं नाही किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही। अगदी नॅचरल पद्धतीची ही आईस्क्रीम तयार केलेली आहे। बाहेर ही चॉकलेट आईस्क्रीम बरीचशी महाग मिळते, परंतु तीच आईस्क्रीम अगदी आपण स्वस्तात मस्त आणि अगदी तुम्ही भरपूर दिवस हिला स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा खाऊ शकता। तर आता स्कूपने काढल्यानंतर तुम्हाला आईस्क्रीमचं टेक्स्चर दिसतच असेल। अगदी मलाईदार मस्त अशी ही आपली चॉकलेट आईस्क्रीम या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि ही आईस्क्रीम बनवायला कुठेही जास्त पसारा होत नाही किंवा जास्त काही मेहनत लागत नाही किंवा जास्त महागडं साहित्यसुद्धा ही आईस्क्रीम बनवण्यासाठी लागत नाही। अगदी घरच्याच काही साहित्यामध्ये आपण ही आईस्क्रीम तयार केलेली आहे। लहान मुलांना आपण जी चॉकलेट आईस्क्रीम देतो ना त्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह किंवा इसेन्स वापरलेले असतात, त्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ही पौष्टिक आईस्क्रीम बनवून उन्हाळ्यामध्ये ठेवली ना ते सुद्धा नक्कीच ही आईस्क्रीम खाऊन खुश होणार आहे। तर हे पहा, स्कूपने काढल्याच्या नंतर मस्त अशी आपली आईस्क्रीम इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील।
या अगोदरसुद्धा आईस्क्रीमच्या अतिशय सोप्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. त्या जर तुम्ही अजून बघितल्या नसेल तर नक्की बघा. त्यासुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि अजून कुठच्या आईस्क्रीम तुम्हाला पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. सर्व आईस्क्रीम काढून घेतल्याच्यानंतर वरतून थोडीशी अजून चॉको चिप्स मी टाकून घेतलेले आहे किंवा यावरतून चॉकलेट सिरपसुद्धा टाकू शकता. तर रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.